बारामतीमधील महात्मा फुले चौकात काल रविवारी 27 तारखेला डंपर आणि दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला। या अपघातात वडील आणि 2 बहिणींचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते। काल रविवारी 27 तारखेला सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला होता। या घटनेत आचार्य कुटुंबातील तिघांना आपला जीव गमवावा लागला। दरम्यान या घटनेचा धक्का सहन न झाल्यानं राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचेही सोमवारी निधन झालं। ते निवृत्त शिक्षक होते। अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी डंपरच्या चाकाखाली दुचाकी सापडल्यानं तिघही चेंगरले गेले। यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झालाय। या भीषण अपघाताच्या घटनेत 4 वर्षाची माधुरी ओंकार आचार्य व 10 वर्षाच्या सई ओंकार आचार्य या दोन्ही मुलींचा मृत्यू झालाय। ओंकार आचार्य असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी चालकाचं नाव असून तो मूळचा इंदापूर तालुक्यातील संसार येथील रहिवासी असून सध्या बारामतीमधील मोरगाव रोड इथं वास्तव्यास होते। या घटनेनं संपूर्ण बारामती हळहळलेली आहे। ओंकार आचार्य आणि त्यांच्या 2 मुलींचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर काल ओंकारच्या वडिलांचं देखील निधन झालं। आचार्य यांच्या घरातील 24 तासाच्या आत 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ओंकार आचार्य यांचे आणि त्यांच्या 2 मुलींचे अपघाती निधन झाल्यानंतर काल त्यांच्या वडिलांच्या निधनानं गावात शोककळा पसरली आहे। राजेंद्र श्रीनिवास आचार्य असं त्यांचं नाव आहे। ते निवृत्त शिक्षक होते। त्यांचं वय देखील 70 वर्षांपेक्षा अधिक होतं। त्यांना ऑटिझम व शुगर होती। ते बारामतीमधील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते। 2 दिवसांपूर्वी त्यांना घरी आणलं होतं। त्यांना फळं घेऊन येत असतानाच ओंकार आचार्य यांचा अपघात झाला आणि यातच त्यांचा मृत्यू देखील झाला। शहरातील खंडोबानगर येथील महात्मा फुले चौकात सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास वर्दळीच्या ठिकाणी डंपर आणि दुचाकीचा अपघात झाला। यामध्ये चाकाखाली सापडल्यानं तिघांचाही चिरडून मृत्यू झालाय। यात दुचाकी चालकासह त्यांच्या 2 मुलींचा जागीच मृत्यू झालाय। ओंकार राजेंद्र आचार्य, सई आणि मधुरा अशी या तिघांची नावं आहेत। अपघातात ओंकार यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या 2 मुलींना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। मात्र उपचारापूर्वीच त्या दोघींचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। एकाच कुटुंबातील तिघही एकाच अपघातात गेल्यानं संपूर्ण सणसर गावावरती शोककळा पसरली आहे। काल पहाटे त्यांच्या वृद्ध वडिलांचा देखील मृत्यू झाला। या घटनेनं आचार्य यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। मात्र अशी वेळ कोणत्याच कुटुंबावरती येऊ नये अशा देखील भावना नेटकरी व्यक्त करतायत।